कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जावई बापू काय करता तुम्ही? अहो आणा ते मी करते। आणि राहू दे मी करतो ना। जानवी जयेंद्र, काय जयंत राहू दे रे। अहो, असं काय करता? मी यांना अरे. उपवास द्यायला गेले होते, मी आता हे सगळं आवरणारच होते। आई अगं असू दे, जयंतला सवय अगं हे सगळं करायची। आणि तो मला असं म्हणतो की मी घरात असताना तू अजिबात काही काम करायचं नाही, तू फक्त आराम करायचा, मी सगळं काम करणार। अगं काय तरी काय? जानू, जयंत तुला कुठलंच काम करू देत नाही हे आम्हाला माहिती आहे, पण म्हणून सगळी कामं हाच का करतोय? अगं एवढं मोठं घर आहे तुम्हा लोकांचं, नोकर चाकर तरी नक्की असणार। हो ना हो बाबा आहेत, मग पण ते आता येत नाहीत, ते अगदी पहाटे येतात आम्ही झोपेत असताना। आणि जेव्हा आम्ही झोपेत असतो ना तेव्हाच ते घरी येऊन सगळी साफसफाई करतात आणि निघून जातात। आता हे काय आणखीन नवीन? अगं जानू, ते साफसफाई करणारे लोक येतात तेव्हा तू समोर असायला हवं आणि तू स्वतः त्यांना सांगायला पाहिजे काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे ते। आजी अगं तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण ते अगं पहाटे येतात, मी म्हटलं ना तुला, तेव्हा आम्ही झोपेत असतो। तर आता मी त्यांना कधी भेटलेच नाहीये, मग मी कसं सांगणार त्यांना काय काम करा आणि काय नाही ते? जानू, म्हणजे तू त्या नोकरांना अजून पाहिलंच नाहीयेस? जयंत, आमच्याकरता हे सगळं नवीनच आहे रे। हो ना। हे झोपलेले असताना येणारे नोकर, हे कोण आहे ते एकदा पाहायलाच पाहिजे। तुला सांगतो, ज्याने कोणी विनोदला मारलंय ना त्याला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाहीये मी। अरे नाही ना, म्हणजे सीसीटीव्ही फुटेज मिळाले खरं, बट नंबर प्लेट ब्लर आहे रे। लास्टचे 2 डिजिट दिसत आहेत फक्त, त्यावरून आता त्याला शोधावं लागेल। पण एकदा का क्लिअर झाला ना की तो कोण आहे, त्यानंतर तो आहे आणि मी आहे, सोडणार नाही मी त्याला। पैसा 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 ये पैसा 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 ये पैसा 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 पैसा। काय काम करतोय मी। या मांजरांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे।
आनंदी, एक ना राजकन्या होती, अगदी तुमच्यासारखी सुंदर. एके रात्री तिच्या खोलीत एक एंजल येतो. तो एंजल तिच्या संपूर्ण खोलीत ना फुलं पसरतो आणि मग सकाळी जेव्हा ती राजकन्या उठते तेव्हा ती बेडवरून तिचा पाय खाली ठेवायला जाते तेव्हा तिच्या पायांना फुलांचा स्पर्श होतो. फुलांचा वास. भावना, गोष्टीत अँजलने फुलं टाकले होते ना, तर तशीच इथे एका अँजलने टाकले असणार. नाही आनंदी, खऱ्या गोष्टीत कधीच नसतात एंजल. तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी अँजलच आहोत ना. मग तुझ्यासाठी मीच टाकलेत फुलं. आनंदींनी हे करणं शक्यच नाही. मी रूम मध्ये आले तेव्हा तरी ती फुलं नव्हती. मग कुणी केलं असेल हे? काय झालं? अगं काय झालं काय, आज जरा जास्त जेवलोय, पोट ना जड झालेलं आहे आता. नाही म्हणजे माझ्या एक लक्षात आलंय, काय? बायकोच्या हातचं जेवण एवढं गोड नाही लागत तुम्हाला. अगं बायकोच्या हातचं जेवण गोड लागतच, पण जावयानं केलेलं जरा जास्त गोड लागलं इतकंच. हो का? बरं मी काय म्हणते, बाहेर एक फेरी मारून या ना, बरं वाटेल. अगं लक्ष्मी, एकट्यानं कशाला? मी तर म्हणतो सगळे जाऊया शतपावली करायला. अगं जानू बरोबर किती दिवसात शतपावली झालेली नाहीये. हा जानू, आलीच. चल जानू, आपण सगळे शतपावली करू. चल सगळे जण जाऊया. चल ये. बाबा हा थांबा. यांना जर कळलं की मला घराचं दारही उघडता येत नाहीये तर काय वाटेल? काय ग, काय झालं? थांबायला का सांगितलं जानू? मी एकदा जयंतला विचारते ना. अगं त्यात काय विचारायचं? विचारते म्हणजे तोही आमच्यासोबत बाहेर येतोय का असं विचारते. बर जरा थांब तू. बेंकी, वेंकी बाबा, जयंतला खाली घेऊन ये, बोलाव त्याला. मी काय म्हणते, आज फेरी मारायला जातोच आहे, तर मग गाणं व्हायला हवं इथं. हो जानू, अगं किती दिवस झाले तुझं गाणं ऐकलं नाहीये. आज छान गाणं म्हणून दाखव. आता सगळे बाहेर शतपावली करायला चाललीत. हे जर जयंतला वेंकी दादाकडून कळलं तर तो चिडेल का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.